पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे यांना आपले प्राण गमवावे लागले. मात्र त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाला मिळणाऱ्या सन्मानाचा आणि मदतीचा प्रवास सरकारी लाल फितीत अडकलाय. या घटनेनंतर जगदाळे यांची कन्या आसावरी हिला शासकीय नोकरी देण्याचं आश्वासन शासनाने मोठ्या अभिमानाने दिले. मात्र आज 10 महिने उलटूनही हे आश्वासन केवळ कागदावरच राहिले. आम्ही अजून त्या दुःखातून सावरलो सुद्धा नाही, तोच आमच्यावर सरकारकडे हक्कासाठी याचना करण्याची वेळ आली, अशी उद्विग्न भावना आसावरी यांनी व्यक्त केली आहे. जर महिना अखेरपर्यंत नोकरीचा प्रश्न सुटला नाही तर थेट उपोषणाला बसण्याचा इशारा संतोष जगदाळे यांच्या पत्नीने दिला आहे. माझी सरकारकडे विनंती आहे की 10 महिने होऊन गेले तरी अजून जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण नाही झाली आहेत. जे नोकरीचं आश्वासन आहे ते लवकरात लवकर पूर्ण करावं त्यांनी, अशी माझी इच्छा आहे. पण तुम्ही फॉलोअप घेतला होता आणि नेमकं काय झालंय? आम्ही 6 महिने झालं एकनाथ शिंदे साहेबांशी एकदा तरी फोनवर बोलता यावं यासाठी त्यांच्या सर्व पीएंना ज्यांचे नंबर आम्हाला मिळाले, की जे त्यांच्या जवळची माणसं आहेत, जे त्यांच्याशी बोलणं करून देऊ शकतात किंवा भेट घडवून देऊ शकतात, अशा सर्व लोकांशी आम्ही बोललो. पण साधा एक फोन कॉलसुद्धा एका फोन कॉलवर सुद्धा आम्ही त्यांच्याशी बोलू शकलो नाही आहे. आम्हाला त्यांच्यापर्यंत हे पोचवायचं होतं की त्यांनी जे पत्र माझ्यासाठी लिहिलं, विशेष बाब म्हणून मला सरकारी नोकरी देण्याचं जे ठरवलं, ते सुद्धा अजून काम पेंडिंग आहे. ह्याच्यासाठी आम्हाला एकदा त्यांच्याशी संपर्क साधायचा होता, पण ते सुद्धा झालं नाही. आणि CM ऑफिसमध्ये पण आम्ही फॉलोअपसाठी फोन करत होतो. माझ्या आईने अनेक लोकांशी संपर्क साधला. प्रत्येकाला WhatsAppला प्रसंग पुन्हा पुन्हा लिहून सांगितलं की काय घडलं होतं, कोणी काय बोललं होतं, कुणाचं स्टेटमेंट काय होतं. तर ते तेवढ्यापुरते कॉल रिसीव्ह करायचे, बघतो म्हणायचे आणि पुन्हा त्याच्यावर काहीच नाही व्हायचं किंवा त्याच्यावर परत त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारचा रिप्लाय आमच्यापर्यंत येत नव्हता. तर त्यानंतर आम्ही मेधाताईंशी संपर्क साधला. जेव्हा हे सगळं होऊन 10 महिने झाले आणि आमचे पेशन्स आता संपत आलेत, कारण आम्हाला त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही एकदा मंत्रालयात जाऊन चौकशी करा, मंत्रालयात भेट घ्या, मंत्रालयात गेल्यावर तुम्हाला समजेल. पण पुण्यात राहणाऱ्या व्यक्तींनी मंत्रालयात कसं जावं, त्यांच्याकडे कोण सोर्स आहे, आमच्याकडे कोणी गायडन्सला नव्हतं. आम्ही कसं जाऊन तिकडे फॉलोअप घ्यायचा होता, कुणाला भेटायचं होतं, कारण कुठल्या डेस्कवर माझी फाईल आहे हे सुद्धा तिथली लोक आम्हाला नीट सांगू शकलेले नाहीयेत. त्यानंतर आम्ही मेधाताईंना भेटलो आणि आम्ही त्यांना विनंती केली की त्यांनी आमची मदत करावी. आमच्या विनंतीला लक्षात ठेवून त्यांनी आज गृहमंत्री अमित शहांना आमच्या वतीने पत्र लिहिलं. आज त्या गोष्टीला 3 दिवस झालेत आणि आम्ही अपेक्षा करतोय की आता तरी माझ्या नोकरीचं जे काम होतं, जे आश्वासन सरकारने दिलं होतं, ते तरी पूर्ण व्हावं. तुमच्या आईंनी उपोषणाचा इशारा दिलाय. नेमकं काय 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 आता तुमची मनस्थिती आहे? आमची मनस्थिती गेले 10 महिने तीच आहे जी 22 तारखेला होती. माझ्या आईनी हा निर्णय घेतलाय की जर मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे काम झालं नाही तर ती उपोषणाला बसणार आहे. कारण माझ्यासाठी धैर्य पुरस्कार सुद्धा जाहीर करण्यात आला होता त्यावेळेला, त्याचंही काही झालेलं नाहीये. या 26 शहीद लोकांच्या नावाने एक स्मारक जम्मू काश्मीरमध्ये बांधणार होते त्यांची आठवण म्हणून, कारण हा धर्मावर झालेला हल्ला होता आणि निष्पाप लोकांवर जे फिरायला गेले होते त्यांच्यावर झालेला हल्ला होता. आज आमच्या घरातला एकमेव पुरुष गेलेला आहे. तर त्यानंतर सुद्धा आज आम्हाला इतका मानसिक त्रास झालाय की आम्हाला फेऱ्या माराव्या लागतात, आम्हाला लोकांना फोन करावे लागतात, आम्हाला सतत फोन करून, आणि असंही आज झालंय बऱ्याचदा की खूप रूढ शब्दात आम्हाला उत्तर देण्यात आलेलं आहे काही लोकांकडनं. आम्हाला खूप ट्रोल पण केलं गेलं त्याच्यानंतर. आज ही इतकी घाणेरडी मनस्थिती असताना सुद्धा जे आमचं मंथली इन्कम आहे, जे जॉब थ्रू मिळणार होतं, ते पण झालेलं नाहीये. म्हणून माझी आई उपोषणाला बसणार आहे असं तिने जाहीर केलंय.